स्वागत आहे आपले सर्वांचं. सप्तरंग इयत्ता 7वी पाठ 11वा. कविता आहे पंचारती. पाठ परिचय. आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे. या महाराष्ट्राच्या खाणीत जसे अनेक शूरवीर होऊन गेले तसे महदंबा, जनाई, बहिणाबाई, अहिल्यादेवी, जिजाई यांसारख्या मानिनीही होऊन गेल्या. या सर्व तेजस्वी कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्याचा गौरव कवयित्रीने या कवितेतून अतिशय भावनाशीलतेने केला आहे. बघा, पंचारती या कवितेमध्ये कोणाचे कौतुक केलेलं आहे, कोणाचे भावशीलतेने गौरव केलेला आहे. तर एक तर महादंबा, जनाईबाई, बहिणाबाई, अहिल्यादेवी, जिजाई या 5 स्त्री कर्तृत्व, महान स्त्री कर्तृत्व असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. तर या 5 महिला कर्तृत्ववान स्त्रियांचा आपण इथे गौरव करणार आहोत आणि म्हणजे कवयित्रीने केला आहे, आपण शिकणार आहोत. तर म्हणूनच मला असं वाटते की 5 स्त्रियांचे कर्तृत्व हे आपल्याला सांगणार आहे. तर म्हणून पंचारती असं नाव दिले असावे कदाचित कवयित्रीने. बघा, मराठीच्या महाराष्ट्रा आज स्वागत स्वागत, सह्याद्रीच्या कड्यावरी वाजे वाऱ्याची नौबत. मराठीच्या महाराष्ट्राला काय सांगितलं आहे? मराठीच्या महाराष्ट्रा आज स्वागत स्वागत, आज त्यांचं वेलकम. सह्याद्रीच्या कड्यावर, सह्याद्री आपली पर्वतरांग आहे, त्याच्या कड्यावर, त्याच्या सह्याद्रीच्या कड्यावर वाजे वाऱ्यांची नौबत. म्हणजे की सह्याद्रीच्या जेव्हा वारा असे त्या सह्याद्रीच्या पर्वतांना धड देतात तेव्हा वाऱ्याची नौबत वाजत आहे. वाऱ्यांचे ढोल ताशे बताशे वाजत आहेत असं कवयित्री म्हणत आहे. काळ कवाड फोडून आल्या साऱ्या जणी, महाराष्ट्राच्या स्वागता आज मानाच्या धनीनी. बघा, काळ कवाड मतलब की भूतकाळाचे कवाड म्हणजे की दरवाजे, भूतकाळाचे दरवाजे तोडून सगळ्याजणी आल्या सर्वजणी म्हणजे कोण? ह्या 5 महादंबा, जनाई, बहिणाबाई, अहिल्यादेवी आणि जिजाई या आल्या महाराष्ट्राच्या स्वागता आज मानाच्या धनीनी. आज ह्या मानाच्या धनीनी आहेत. ह्या मानासाठी त्या मानाच्या लायकी आहेत. तर कोण? ह्या सर्व 5 आपल्या महिला, आपल्या कर्तृत्ववान स्त्रिया यांचे स्वागत करत आहे. शकुनाच्या हाती दीप महादंबा आधी येई. तर या 5 महिलांपैकी आधी कोण आली? तर महादंबा. शकुनाच्या हाती दीप म्हणजे त्याच्या हातात काय होतं? तर शकुनाचं दीप होतं. आणि रचे दीपांची आरास, धवळ्या दिशा दाही. बघा, तिनं काय केलं? दीपांची रांग लावली. आरास म्हणजे की रांग, लाईन. दिवांची रांग लावली. आणि धवळ्या दिशा दाही, सर्व ज्या दिशा आहेत ते दाही दिशा ह्या उजळल्या, धवल्यात, सर्व त्यांच्या प्रकाशमय झाल्या. दाही दिशा कशामुळे? तर शकुनाच्या हाती दीप म्हणजे महादंबाच्या हाती जे दीप होतं त्यांनी दीपाची सर्व रांग लावली आणि दाही दिशा ह्या उज्ज्वल झाल्यात, प्रकाशित झाल्या आहेत. नामियाच्या जनाईने केलं सडा सामर्जन, हात अबीर मंजिरी गधे भारिले गगन. बघा, जनाईने काय केलेलं आहे? सडा सामर्जन केलं आहे, सडा पाणी केलेलं आहे आणि त्यांच्या हातून अबीर मंजिरी गधे भारिले गगन, पूर्ण आकाश हे त्यांच्या सडा सामरणाने एकदम प्रकाशित झालेलं आहे. पुढे, केली जळक्या काडीची लक्ष्मीबाईने लेखिनी, चित्र रेखिले स्वागता रंग प्राणाचे भरूने. बघा, लक्ष्मीबाईने काय केलेले सांगितले आहे की जळक्या काडीची त्यांनी लेखणी केली म्हणजे की खूप कष्टांनी त्यांनी जे आहे आपले इथे सामंजस्य दाखवलेले आहेत. लक्ष्मीबाईंनी चित्र रेखली आहेत. कशाची? तर रंग प्राणाचे भरून, स्वतःच्या जीवाचे रंग भरून चित्र त्यांनी काढले आहेत महाराष्ट्राच्या स्वागतासाठी. बघा,
अहिल्याराणी बहिणाबाई आणि तव्याची भाकर ओवाळून टाकायला उभी राहिली तत्पर. तर अहिल्याराणींनी आणि अहिल्यादेवी आणि बहिणाबाई यांनी काय केलं तर तव्याची भाकर आणि ओवाळून टाकायला उभी राहिली तत्पर. आता कोणी इथे रांगोळी काढत आहे. तर रेखिली चित्र म्हणजे की कोणी अगोदर दीप लावलेत. कोण लावली दीप? तर महादंबाने दीप लावलेत. आणि मग नंतर बघा, जसं आपण पाठीमागे पाहिले होते 2 स्टांजामध्ये, तर महादंबानी दीप लावलेत. नामयांच्या जनाईंनी काय केलं तर सडा सामर्जन केलं. त्यानंतर लक्ष्मीबाईंनी चित्र रेखाटली आहेत. तर अहिल्यादेवी आणि बहिणाबाईंनी काय केले तर तव्याची भाकर ओवाळण्यासाठी तत्पर उभी राहिली आहेत. तर देवी अहिल्याच्या हाती पुण्यतीर्थाचा कलश नेत्र करायला पवित्र उभी राहिली सहर्ष. तर देवी अहिल्याच्या हाती काय म्हटले आहे तर पुण्यतीर्थाचा कलश. बघा त्यांच्या हातात कलश दिसत आहे का? अहिल्यादेवींच्या हातात पुण्यतीर्थाचा कलश आहे आणि नेत्र करायला पवित्र, नेत्र म्हणजे की डोळे आपले पवित्र करण्यासाठी ती उभे राहिली सहर्ष. ओके. देन ओवाळायला महाराष्ट्रा आज जिजाईंच्या हाती कोटी सूर्याच्या तेजाने उंचवले पंचारती. ओवाळण्यासाठी महाराष्ट्रा आज जिजाईच्या हाती काय आहे तर कोटी सूर्याच्या तेजाने उंचवलेत. इथं आपल्याला सूर्याच्या तेजाने जसं काय ओवाळत आहे महाराष्ट्राला कोण? तर जिजाई आपल्या सर्वांना माहीत आहे, महान आपल्या शिवाजींच्या आई, त्यांच्या माताजी जिजाईंच्या हाती काय सांगितलेलं आहे की कोटी सूर्याच्या तेजाने उंचवले पंचारती. इथे आपली ही कविता संपली. पुढे या टिपामध्ये आपल्याला महादंबाविषयी काय सांगितले की महानुभाव पंथातील आद्य कवयित्री यांनी ढवळे नावाचे काव्य लिहिले. नामया म्हणजे की संत नामदेव, जनाई संत जनाबाई, लक्ष्मीबाई लेखिका लक्ष्मीबाई टिळक, स्मृतिचित्रे ग्रंथाच्या लेखिका, बहिणाबाई कवयित्री बहिणाबाई चौधरी, अहिल्यादेवी अहिल्याबाई होळकर, जिजाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई. हे आपल्याला त्या पाच महान महिलांविषयी येथे आपल्याला आणखीन थोडीशी माहिती सांगितलेली आहे.